नमस्कार. मी अभिनेता निर्माता काळूराम ढोबळे. आज गणपतीचा अतिशय उत्तम असा कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि अभिनेत्री आणि सर्वांची आवडती शिल्पा पवार आज आपल्या चॅनलवरती भारत न्यूजवरती आणि सर्वांचे आवडते आरजे म्हणजेच ऋषी शेलार अभिनेता आणि मिस्टर ब्युटिफुल इंडिया 2025 चे मानकरी गणपतीच्या पूजेनिमित्तानं आपण आलात आणि अतिशय उत्तम अशी आम्हाला संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल आपलं पहिल्यांदा भारत न्यूजच्या वतीने धन्यवाद. आता मला या निमित्तानं असं विचारावं असं वाटतंय, शिल्पा पवारच्या घरी आपण आलात, अतिशय उत्तम अशी गणपतीची आरती केली, आम्हालाही आनंद वाटला. मला या निमित्ताने असं विचारावं असं वाटतंय, आपल्याला या निमित्तानं काय वाटतं आणि आपण काय संदेश देऊ इच्छिता आमच्या प्रेक्षकांना? साहेब, तुमचं खूप खूप मनापासून आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो. जसं आता तुम्ही म्हणालात की शिल्पाजींच्या घरी मी या ठिकाणी आलोय, तर शिल्पाजींच्या घरी मी गेल्या 2 वर्षापासून सातत्याने येतोय. मध्ये कोरोना काळात थोडा खंड पडला होता, परंतु पुन्हा बापाने ती संधी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दिली आहे. आणि शिल्पा पवार अतिशय गुणी अभिनेत्री आहे आणि मागच्या ज्यावेळेस मी 2 वर्षापूर्वी आलो होतो त्यामध्ये आणि आता खूप बदल झालेले आहेत. शिल्पाने तिची खूप अशी प्रगती केलेली आहे आणि शिल्पा अतिशय गुणी अभिनेत्री आहे आणि शिल्पाला मी आता या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांना देखील एक आनंदाची गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे. मी जी सिरियल करत आहे त्यामध्ये मी शिल्पाला सुद्धा आता कास्टिंग केलेलं आहे. त्यामुळे शिल्पा, तुझं पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही देखील त्यामध्ये, तुम्हाला देखील आम्ही त्यामध्ये संधी देऊ, कारण तुम्ही देखील एक चांगले गुणी अभिनेता आहात. आणि विशेष म्हणजे आज शिल्पाच्या घरी येण्यामागचं, शिल्पा नेहमी मला बोलवत असते. ती गेल्या 7 ते 8 दिवसांपासून शिल्पा मला गणपतीच्या आरतीसाठी बोलवते, परंतु माझं सिरियलचं जे काही बिझी शेड्यूल्ड आहे त्यामुळे मला आरतीला यायला जमलं नाही. पण आज शेवटचा दिवस होता आणि मी शिल्पाला शब्द दिला होता की मी नक्कीच तुमच्या घरी आरतीसाठी येईल. आणि गणपती बाप्पाला एवढंच मागतो की शिल्पाला सुख समृद्धी तिच्या घरात भरभराटी होऊ दे आणि तिची जी काही सगळी इच्छा आकांक्षा आहे ती गणपती बाप्पा सगळी पूर्ण कर. तिच्या आयुष्यात सुख समृद्धी अशीच नांदू दे. आणि खूप छान वाटतं. अरे वा, खूप छान. आपल्याही आयुष्यात असं संधी नेहमी प्राप्त होईल आणि मलाही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि गणपती या वर्षातला आणि आजचा दिवस आनंदाचा या निमित्ताने पण आलात, आपला आभार मानतो. त्याआधी मला शिल्पाला पण असं विचारावं असं वाटतंय, त्याला पण काही 2 शब्द बोलावे. धन्यवाद. हो, बोलते ना, मी तर बोलणारच. आरजे ऋषी आणि काळूराम ढोबळे हे माझे खूप जवळचे आहेत आणि आज अचानक दोघांचा असा योग आलाय ना की म्हणजे ठरवलं काही नव्हतं आम्ही, अचानक दोघांचा योग आला आणि हे माझ्यासाठी खूप चांगलं आहे. आणि आम्ही तिघांनी मिळून आम्ही आरती केली गणपतीची. आणि माझ्या गणपतीची आज शेवटची आरती आहे, संध्याकाळची, ह्या वर्षाची शेवटची आरती आहे. आणि ह्या दिवशी मला इतकं मोठं गिफ्ट मिळालं, हे खूपच छान झालं. आरजे ऋषी हे नेहमीच माझ्या घरी येत असतात गणपतीसाठी आणि ह्यांची आणि माझी बॉन्डिंग खूप छान आहे. आम्ही एकत्र काम पण केलेलं आहे, ह्याच्या पुढं पण करणार आहे आणि तुम्हाला ते नक्कीच बघायला पण मिळणारच आहे. आणि आज मला खरंच खूप छान वाटलंय, बोलायला काहीच नाही, म्हणजे शब्दच नाहीये. इतकं भरभरून प्रेम मिळालं आज आणि खरंच छान वाटलं. आज हे दोघं यांचे कामं ठेवून आलेले आहेत माझ्यासाठी, माझ्या गणपतीसाठी. ही खूप मोठी गोष्ट आहे, तर मी यांचे आभार मानते. आणि असं दरवर्षी येत जा. मी बोलवण्याची वाट नका बघू, न बोलवताच येत जा. नक्की येणार. हा, ते मी आताच त्यांना इन्व्हाइट करते आणि खरंच खूप छान वाटलं. निश्चित
तेच खऱ्या अर्थानं शिल्पा, मी आपल्या तमाम या ठिकाणच्या प्रेक्षकांची देखील माफी मागतो, कारण मगाचपासून मी येणार आहे म्हटल्यावरती 6 वाजल्यापासून तुमच्या घरी लोक यायला चालू झाली होती, परंतु मला यायला पुण्यामध्ये तुम्हाला ट्रॅफिक माहिती आहे, त्यामध्ये आज काही ठिकाणच्या गणपतींचं विसर्जन आहे आणि काही ठिकाणच्या गणपतीचं विसर्जन असल्यामुळे खरं तर मला यायला ट्रॅफिक मधून खरंच खूप लेट झालं. त्यामुळे जे काही माझे या ठिकाणी चाहते होते त्यांनी खूप मला वाटतं 3 तास माझ्यासाठी थांबून होते, परंतु 3 तासानंतर त्यांना वाटलंच नाही की येईल म्हणून, परंतु ते गेले. तरी पण त्यांचे देखील मी आभार मानतो. तुम्ही सगळे प्रेक्षक, मायबाप प्रेक्षक, तुम्ही आमच्यावरती प्रेम करता म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी आहोत आणि तुमच्या सगळ्यांचं असंच प्रेम या ठिकाणी राहू द्यात. खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम कायम राहू देत आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं भारत न्यूजच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. भारत न्यूज हे आपलं चॅनल आहे आणि आणि आपण- आपल्या चॅनलला मुलाखत देण्याचा योग मला आला, त्याबद्दल धन्यवाद. मला द्या.